मित्रहो, आजच्या नवीन भागात आपलं हार्दिक स्वागत आहे। मित्रहो, एकदा तुम्ही नेत्यांना निवडून पाठवल्यावर तोपर्यंत नेत्यांना झोप लागत नाही जोवर त्यांचा शपथविधी होत नाही। मित्रहो, प्रत्येक नेत्याला, प्रत्येक जनप्रतिनिधींना प्रत्येकालाच महत्त्वाच्या खात्याचं मंत्री व्हावंसं वाटत असतं। मात्र आपल्याला कोणतं खातं मिळणार यासाठी आतुरतेनं वाट पाहणारे जनप्रतिनिधी खाते वाटपाच्या दिवसापर्यंत स्वस्थ झोपत नाही। दिवस रात्र ते हाच जुगाड शोधण्यासाठी अगदी उतावीळ असतात। मित्रहो, इतकी उत्सुकता, एवढी आतुरता कशासाठी? वेळ आली तर हायकमांडच्या पायाशी लोळण घेण्याची तयारी शेवटी कशासाठी? अर्थात जनसेवेसाठी। प्रश्न आहे मित्रहो, जनसेवेसाठी नाही तर फक्त आणि फक्त धनसेवेसाठी। मंत्री झाल्याबरोबर साय 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 करत लाल दिव्याची सरकारी गाडी सरकारी आवासात येऊन उभी राहते। सतत अवतीभवती फिरणारा पीए, आदेश ऐकणारे प्रशासकीय अधिकारी, विमान प्रवासाच्या भरपूर सवलती, गलेलठ्ठ वेतन आणि सर्वात महत्त्वाचा हिंदीतला इंतजार कशासाठी? ते आज ऐकण्यासाठी टक लावून बघा आणि ठाण मांडून बसा। राजयोगाचे कठीण घाट रस्ते किती सोप्या पद्धतीने ही नेते मंडळी पार करतात। अतिशय इंटरेस्टिंग रहस्य मित्रहो आजच्या या भागात जाणून घेऊया। मित्रहो नमस्कार, मी रिनेश रंजन। आज या भागात पुढे जाण्यापूर्वी एक तुम्हाला नम्र विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रहो आजचा हा व्हिडिओ, आजचा हा मजेदार भाग शेअर करा। मित्रहो, सामदाम दंडभेदाच्या आधारानं जीवाचं रान करून निवडणूक जिंकणारे नेते मंत्रीपदाचं मनासारखं खातं मिळाल्यावर सर्वात आधी ते कुणाचा करेक्ट कार्यक्रम करतात ते नीट लक्ष देऊन ऐका। वास्तविक निवडून आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आपल्या मतदारसंघाचा दौरा करून जनतेचे दारोदार जाऊन, घरोघरी जाऊन आभार मानायला पाहिजे किंवा आभार मानण्यासाठी एक त्यांनी आभार यात्रा काढायला पाहिजे। पण तसं होताना फार कमी दिसतं। फार कमी नेते हा उपक्रम करतात। परंतु बहुतांश नेत्यांची राजयोगाच्या दिशेनं धावणारी इच्छाशक्ती एक्सप्रेस उतावीळ कोणत्या कामासाठी होते, कोणत्या कामासाठी असते? अतिशय गंमत आहे, जाणून घ्या। मित्रहो, ही मंडळी सर्वात आधी आपल्या विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतात। सर्वप्रथम ती बैठक दोन कारणांसाठी घेतात मित्रहो। पहिलं महत्त्वाचं आणि मुख्य कारण आहे मित्रहो, त्यांना त्या विषयाचा जर का खरा अभ्यास नसला तर यासाठी त्यांच्या त्या विषयातील A to Z अंडपिल्लू हे हुशार आणि कुशाग्र अधिकाऱ्यांनाच ठाऊक असते, माहीत असते। हे आपल्याला देखील माहीत आहे। अधिकाऱ्यांकडून ही माहिती करून घेणे, निधी कसा उभारायचा याचा आढावा घेणे व संबंधित कामांसाठी कागदपत्रे, नियम व अटी समजून घेणे हे सर्वात पहिलं काम नेते करतात। मित्रहो, आता इथून सुरू होतो मित्रहो ही खरी गंमत आहे। पुढे जनतेच्या कोणत्या अडचणी आहेत ते तर नेत्यांना ठाऊक असतेच, यात अजिबात दुमत नाही, कारण लोकांमध्ये नेहमी फिरतात। परंतु त्यातल्या त्यात ते अशी अडचण शोधतात की ती अडचण अतिशय महाग असली पाहिजे, म्हणजे ती महागात पडली पाहिजे किंवा ती जास्त रकमेची असली पाहिजे, त्यावर येणारा खर्च हा खूप जास्त असला पाहिजे, जेणेकरून जनतेसोबतच यांची स्वतःची देखील अडचण दूर होईल। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा असतो की जनतेची अडचण दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांना नियम, अटी किंवा संबंधित कामांसाठी मान्यता मिळवणे हे अधिकाऱ्यांसाठी, प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी मित्रहो अगदी सोपं असतं, त्यात ते माहीर असतात। परंतु या मान्यवरांची स्वतःची अडचण दूर करण्यासाठी मात्र मित्रहो नियमांची पायमल्ली त्यांना करावी लागते, नियम मोडावे लागतात।
आता नियमांना ओलांडून काम करायचं तर संबंधित अधिकारी देखील भ्रष्टाचारी असावा लागतो, हे आपल्याला माहिती आहे. आणि ही संख्या मित्र हो भरपूर प्रमाणात असते. परंतु एखाद्या विशिष्ट विभागातील एखादा अधिकारी प्रामाणिक असतो, हे लक्षात घ्या. आजही आजतागायत. अर्थात त्याच्या नियतीचे नियम तो कडक ठेवतो. अशा वेळी मात्र मंत्री महोदयांना फार मोठी अडचण निर्माण होते. आणि अशा अधिकाऱ्यांच्या प्रामाणिक सवयी मंत्रिमंडळात आधीच त्याचा प्रचार असतो. मंत्रिमंडळाला आधीच ते ठाऊक असतं. सर्वात आधी या इमानदार अधिकाऱ्याचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी मंत्री महोदयांची धडपड सुरू असते. हायकमांड समदुःखी असतील तर कार्यक्रम लवकरच करेक्ट होतो, फारसा उशीर त्याला लागत नाही. आता मित्र हो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, करेक्ट कार्यक्रम म्हणजे नेमकं काय? करेक्ट कार्यक्रम करणे म्हणजे अडचणींच्या रस्त्यावर सुयोग्य ठिकाणी गाडी पार्क करून ठेवणे होय. आणखी अधिक स्पष्ट सांगायचं झाल्यास तात्काळ त्या प्रामाणिक देशभक्त अधिकाऱ्याची बदली करणे. अर्थात रस्त्यात आडवा येणारा वजनदार दगड आपण स्वतःच गाडीच्या खाली उतरून स्वतःच्या हाताने तो उचलायचा आणि राजयोगाच्या मार्गाने हा घाट रस्त्यावरील प्रवास पूर्ण करायचा. दगड आधी बाजूला सारायचा, नंतर प्रवास सुरू करायचा. या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला की पुढचा प्रवास अगदी सोपा होऊन जातो. मग काय मज्जाच मजा. 1 to 4 आणि 4 to 1 करण्यासाठी राजयोगी मुक्त, कायमचे मुक्त. संबंधित काम संपले की मोठ्या थाटात उद्घाटन समारंभ. समदुःखी वरिष्ठ राजयोगी यांचे हस्ते उद्घाटन. प्रचंड पैशांच्या जाहिराती बघून समारंभाला येताना मतदार बंधू भगिनी रिबन कटिंग सेरेमनीला येण्यासाठी जाम खुश असतात. संबंधित खात्याचा मंत्री भाषण करतो तेव्हा किती कष्टातून हे काम झालं आहे, काय काय आम्हाला यासाठी करावं लागलं, किती पैशाची बचत करून हे काम पूर्ण झालं आहे. जनतेपुढे त्याचा 1 ते 100 पर्यंत पाढा तो संबंधित मंत्री वाचतो भाषणाच्या रूपानं. प्रत्येक पाढ्यानंतर मित्र प्रचंड टाळ्या. शेवटी वरिष्ठ राजयोगी हायकमांडच्या भाषणाची आतुरतेने जनता वाट पाहते आणि वाट पाहावीच लागते. मग नंतर मुख्य भाषणाची घोषणा होताच काही समजण्याच्या आधीच पुन्हा टाळ्यांचा धुवाधार पाऊस पडतो. हायकमांडच्या पुढील टाळ्यांच्या गजरासाठी त्यांचे मुख्य सल्लागार किंवा PA अभ्यासपूर्ण भाषण आधीच लिहून ठेवतात, आधीच तयार करून ठेवतात. आणि आणखी एक गंमत आहे मित्र, देशातील ज्या राज्यात ज्या परिसरात हा उद्घाटन समारंभ आयोजित केला असेल त्या राज्याच्या भाषेत तुटकं फुटकं पहिलं वाक्य मान्यवर बोलले की बाप रे बाप, आनंदाच्या लाटा अगदी ओसंडून वाहतात. पुढील 2 मिनिटे काहीच बोलता येणार नाही एवढा मोठा जल्लोष त्या मैदानात होतो. आणि मग मित्र हो, आत्मविश्वासाची राजयोगी एक्सप्रेस पुन्हा वेगाने धावू लागते. एवढ्या टाळ्या पडून देखील समाधान झालं नाही मित्र. एवढ्या टाळ्या पडून देखील समाधान झालं नाही तर सुसाट भाषणाचा शेवटचा गिअर राजयोगी टाकतो. हा जयघोष असतो मित्र हो, केवळ आणि केवळ विरोधी पक्षासाठी. टीका टिप्पणीचे ब्रह्मास्त्र हवेत सोडताना विरोधी पक्षावर व्यक्तिगत टीका हवेत सोडताच पुढे बसलेल्या खेळण्यांची चाबी अगदी टाईट होऊन जाते आणि मतदारांच्या रूपातली देशी बनावटीची खेळणी आपोआपच धावायला सुरुवात होते. आणि मित्र हो, ही तयारी असते, लक्षात घ्या मित्र हो, ही तयारी असते पुढच्या 5 वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीची. मग काय, आपापल्या गावात शहरात ही जनता परतल्यावर आपल्या प्रतिपक्ष समर्थकांवर टोमण्यांचे हल्ले चढवतात
आणि नेमका हाच प्रयोग आणि हीच पुनरावृत्ती लहान लहान निवडणुकांमध्ये होते. मित्रांनो, खासदार वागतो तसाच आमदार वागायला लागतो, आमदार बोलतो तसाच सरपंच बोलतो आणि लागलीच एका विचित्र संस्कृतीचा जन्म होतो आणि नंतर ती परंपरा भूत बनून आमच्या सर्वांच्या स्वतःच्याच डोक्यावर नाचते. नेता तसा कार्यकर्ता अशी फडी तयार होते. कार्यकर्ता जे ढोल वाजवतो त्याच ढोलावर जनता पुन्हा थाप मारते. आपापल्या स्वार्थासाठी आमदाराच्या दारात घिरट्या घालताना कुणी मुलाच्या नोकरीसाठी तर कुणी साड्याच्या बदलीसाठी साहेबांचे पाय चाटतात. कुणी आमदाराच्या तर कुणी खासदाराच्या दाढीवर हात फिरवताना दिसतात. बहुतेक जण स्वतःच्या स्वार्थासाठी नेत्यांचं निरूपण करता करता मित्रहो सार्वजनिक स्वार्थाला विसरून जातात. आणि याचा जोरदार फटका सर्वात जास्त कुणाला बसतो तर तो बसतो मित्रहो ग्रामीण भागातल्या जनतेला. कारण इकडे होयबांची संख्या भरपूर असल्याने टाळ्या देखील भरपूर वाजतात आणि अशा पद्धतीने शपथविधी आटोपल्यावर राजयोगी एक्सप्रेस गाडी आपला 5 वर्षांचा प्रवास पूर्ण करून मित्रहो पुन्हा दुसऱ्या 5 वर्षांच्या प्रवासासाठी पुन्हा त्याच प्लॅटफॉर्मवर येऊन त्याच मार्गाच्या दिशेनं आपली गाडी उभी करतो. पुन्हा तेच प्रवासी, तोच प्रवास आणि तोच ड्रायव्हर पुन्हा प्रवाशांना फरफटत पुढे 5 वर्षापर्यंत नेतो. मित्रहो, ही राजकारणातली आजची गंमत नाही, वास्तविक परिस्थिती आहे. हा मी जो पाढा तुमच्या पुढे वाचला ही कुण्या एका विशिष्ट पक्षासाठी नाही, कुण्या पक्षाची टीका नाही, कुण्या नेत्याचा अनादर नाही. हे आपल्यापैकी अनेकांना पचनासाठी जड होऊ शकतं. म्हणूनच हा उपचार मतदारांची मती शिस्तीत चालावी यासाठी हा एक इवलासा मित्रहो प्रयत्न आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या देशभक्तीत आपला खारीचा वाटा समजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ आजचा हा विशेष भाग मित्रहो शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. मित्रहो, आज इथेच थांबूया. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान. थँक्यू सो मच. बाय बाय.